सोयाबीन हे नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामातील अतिशय महत्त्वाचं पीक आहे। तर ह्या सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी सध्या सुरू झालेला आहे। तर आपण सोयाबीनची पेरणी केव्हा करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या सर्वांसमोर आहे। तर आपला मान्सून सध्या सक्रिय झालेला आहे। तर साधारणतः 80 ते 100 मिलीमीटर पाऊस होईल। म्हणजे 80 ते 100 मिलीमीटर म्हणजे पाऊस किती? साधारणतः जमिनीमध्ये ज्यावेळेस 1.5 ते 2 फुटापर्यंत ओल उतरतं त्यावेळेस आपण समजतो की साधारणतः 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीन पिकाची पेरणी करायची आहे। आणि यावर्षीचे जे काही पावसाचे अंदाज आहेत, आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आपल्याला यावर्षी देण्यात आलेला आहे। विशेष करून जून, जुलै, ऑगस्ट मध्ये पावसाची जास्त शक्यता आहे। तर अशा वेळेस आपण शक्यतो सोयाबीनची पेरणी हे सलग लागवडीपेक्षा आपण बीबीएफ पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने जर बेडवर केली तर ते आपल्याला अतिशय फायद्याचं ठरणार आहे। आणि पेरणी करते वेळेस शक्यतो आपण त्याची जी खोली आहे पेरणीची साधारणतः 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या खाली शक्यतो सोयाबीनची पेरणी होणार नाही, याची खबरदारी सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावी। कारण जास्त जर खोलीवर सोयाबीन पेरलं तर त्याची उगवण होत नाही। तर साधारणतः खरीप हंगामाचा जो कालावधी आहे तो साधारणतः खरीपातली जी सर्वच पिकं आहे म्हणजे कपाशी असेल, साधारणतः सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, ह्या सर्वच पिकाची पेरणी हा आपण सर्वसाधारणतः 10 जुलैपर्यंत करू शकतो। त्यामुळं योग्य पावसाची नोंद झाल्याशिवाय शक्यतो शेतकऱ्यांनी पेरणी करू नये।